चला, लास्ट टाइम आपण 223 एक्झाम्पल नंबर झाला होता, बरोबर. आता 224 पासून तर 240 पर्यंत मी तुम्हाला होमवर्कला दिलं होतं, बरोबर. की सेम प्रोसिजर असेल, सॉल्व्ह करताना सेम स्टेप वापरायच्या होत्या, स्टँडर्ड सबस्टिट्यूशन घ्यायचं होतं आणि त्यानुसार त्याला सॉल्व्ह करायचं होतं. ओके, चला. 224 नंबरचं एक्झाम्पल. आता मला एक सांगा, 224 पासून तर 240 पर्यंतच असं एखादं एक्झाम्पल आहे का की जमलेलं नाहीये असं? ओके, 224 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही काय केलं? जर तुम्ही वाय घेतलात, वाय इक्वल टू काय घेतलात? साइन इनवर्स ऑफ 2x इन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, हा ब्रॅकेट तुम्हाला कशात कन्वर्ट करायचा आहे? साइन मध्ये. मग एक्स व्हॅल्यू अशी पुट करा की जी ह्या ब्रॅकेटला कशात कन्वर्ट करेल? साइन मध्ये. मग काय पुट करणार? साइन थिटा की कॉस? जर साइन थिटा पुट केला तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस अंडर रूट ऑफ कॉस. ओके, इथे साइन, साइन इंटू कॉस तोही चालेल, किंवा कॉस जरी पुट केला तरी चालेल, दोघंही पुट केले तरी चालते ना, दोघंही सुटेबल. मग मी काय पुट करतोय? पुट एक्स इज इक्वल्स टू कॉस थिटा. इनफ इट, कोणताही घ्या. ओके, नाव देअरफॉर मग आपल्याला काय मिळतं बघा. देअरफॉर वाय इज इक्वल्स टू थिटा इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ एक्स. इक्वेशन फर्स्ट. ओके, वाय इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 2 इंटू कॉस थिटा इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस cos square theta. Then under root of 1 minus cos square theta, 2 cos theta into under root of sin square theta. Then square and square root get cancelled. Sin inverse of 2 sin theta into cos theta. 2 sin theta into cos theta is sin inverse of sin of 2 theta. That's one is equals to, therefore y is equals to 2 theta. By first, y is equals to 2 into, therefore differentiate y with respect to x. dy by dx is equals to under root of 1 minus x square. ओके, नाव हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आला. नाव नेक्स्ट 225 मध्ये काय केलं? y is equals to cos inverse of 1 minus x square. चला, cos मध्ये कन्वर्ट करायचं आहे. विच व्हॅल्यू वी कॅन पुट? tan theta. That's 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta is equals to cos 2 theta. डायरेक्टली सबस्टिट्यूशन घेऊ शकता. ओके, मग tan पुट करा. पुट x is equals to tan theta. Therefore theta is equals to tan inverse of x, equation first, and y is equals to cos inverse of 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. Then that one is equals to cos inverse of cos of 2 theta. That one is equals to 2 theta. By first, y is equals to 2 into tan inverse of x. Therefore differentiate केल्यानंतर dy by dx काय येतं? 2 upon 1 plus x square. Okay, next 226. 226 मध्ये cosec inverse दिलेला आहे. Thus cosec will be converted into sin, and 3 x value sin put केली, मग 3 sin theta minus 4 sin cube theta, the sin 3 theta. Sin of sin cancel. Okay, 3 theta remains. 3 into sin inverse of x, this 3 upon under root of 1 minus x square. हा डेरिव्हेटिव्ह. नंतर tan inverse of 227, y is equals to tan inverse of 3x minus x cube upon 1 minus 3x square. हा tan theta नक्की x is equals to tan theta. बर, पुट केला. theta is equals to
बाकीच्यांना पण दिसते. बघा बरं. ठीक आहे. tan इनवर्स ऑफ 3 into tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan square theta. It just look like a tan 3 theta, or just tan inverse of tan 3 theta. That's what is equals to y is equals to 3 theta. By first, theta is equals to tan inverse x, y is equals to 3 tan inverse of x. Derivative काय dy by dx is equals to 3 upon 1 plus x square. Okay, this 228. ओके, परत हा तोच आहे ना, पहिलं एक्झाम्पल आत्ताच केलं ते. कोसेक इनवर्सला आपण अगोदर साइन इनवर्स मध्ये नेला, तो 1 अपॉन एक्स इंटू अंडर ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय असेल 2x इंटू अंडर ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग एक्स व्हॅल्यू पुट केली आपण साइन किंवा कॉस, दोघांपैकी कुठलीही चालेल. चालेल ना. बरं, साइन इनवर्स ऑफ सॉरी सेक इनवर्स ऑफ 229 मध्ये त्याला कॉस मध्ये न्यायचं आणि मग रेसिप्रोकल घेऊन त्याला जस्ट पुट काय करणार पण कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 कॉस 2 थिटा प्लस 2 थिटाची व्हॅल्यू 2 इंटू कॉस इनवर्स ऑफ एक्स मायनस 2 अपॉन अंडर ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, नंतर हा पुढचा बघा कॉट मधला 230 कॉट इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू, कॉटला अगोदर कन्वर्ट करता येईल का टॅन मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2x. ओके, हा कालचं एक एक्झाम्पल होतं बघा, आपल्याला टॅन पुट करायचं आपण. ओके, ना मग y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. बर, एक्स व्हॅल्यू पुट केली टॅन थिटा, मग आन्सर मिळते ना डायरेक्टली टॅन 2 थिटा. बरोबर, एक्स व्हॅल्यू जर टॅन थिटा पुट केली की 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू टॅन 2 थिटा. टॅन इनवर्स ऑफ टॅन गेट कॅन्सल, 2 थिटा रिमेन्स. थिटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे आन्सर dy बाय डी काय येतोय 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, नंतर जे दिलंय 231 मध्ये त्यात काय दिलंय बघा बरोबर. कोण होतं स्क्रीन दिसते ना. ओके, just y is equals to sin inverse of 3x minus 4x cube. Okay, just if you put x is equals to cos to sin theta directly na. Okay, but therefore theta is equals to sin inverse of x. So y is equals to sin inverse of 3 sin x this theta minus 4 sin cube theta. That one is equals to sin inverse of sin 3 theta. The sin inverse of sin get cancel equal to 3 theta. Okay, therefore y is equals to 3 into sin inverse of x. Therefore dy by dx derivative काय येतोय 1 मायनस एक्स स्क्वेअर. सगळे याच पद्धतीचे आहेत. पुढचं पण कॉस्ट मध्ये दिलंय बघा 223 आणि हे एक्झाम्पल सेम आहे 227. फक्त एवढंच की तिथं कॉट आहे, तिथे टॅन मध्ये लिहिलं की तुम्हाला हेच आन्सर मिळणार. ओके, परत सबस्टिट्यूशन हेच टॅन थिटाचं. ओके, 234 कॉस्ट मध्ये करून घ्यायचं आहे. कॉस्ट मधला आणि एक्झाम्पल नंबर सेम येतं दोघं पण. कोणते कोणते 225 आणि 234. 225 आणि 234 दोघंही सेम आहेत. ओके, फक्त सेक्सचा आपण कॉस्ट मध्ये नेला की तो इंटरचेंज होईल. ओके, नंतर 235 काय 235 रे साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन काय पुट करणार तिथे
ए टॅन थिटा, कारण इथे ए पण आहे लक्षात घ्या. इथे ए ची व्हॅल्यू 1 नाहीये, प्रत्येक ठिकाणी 1 होते त्यामुळे आपण तिथे लिहित नाही, पण इथे आपल्याला लिहावी लागेल. आता साइन इनवर्स वाय इज इक्वल्स टू 235 मध्ये वाय इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ काय एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. चला पुट सांगा. पुट एक्स इज इक्वल्स टू ए टॅन थिटा. ए टॅन थिटा पुट केल्यानंतर मला एक्स अपॉन ए इज इक्वल्स टू टॅन थिटा, बरोबर. म्हणजे थिटा इज इक्वल्स टू काय मिळेल, हा ए इकडे त्याने डिवाइड केला, टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. लक्षात घ्या बरं का व्हॅल्यू कशा येतात. ओके, नाव देअरफॉर वाय इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ ए टॅन थिटा डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर. दोघांमध्ये कॉमन ए स्क्वेअर जर कॉमन निघाला अंडर रूटच्या बाहेर, तो बाहेर निघताना स्क्वेअर रूट मधून ए स्क्वेअर ए निघेल बाहेर, म्हणजे काय साइन इनवर्स ऑफ ए टॅन थिटा अपॉन ए इंटू अंडर रूट ऑफ टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. ओके, टॅन स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा ए टॅन थिटा. ओके, ए कॅन्सल करून दिलं, ठीक आहे. अंडर रूट ऑफ सेक स्क्वेअर थिटा. ओके, देन साइन इनवर्स ऑफ tan theta upon sec theta. Okay, just replace in terms of sin and cos. Okay, tan theta is sin inverse of sin theta upon cos theta divided by 1 upon cos theta. Just cos get cancelled, then equals to काय मिळत आहे, sin inverse of sin theta. But sin inverse of sin get cancelled, remaining term y is equals to theta, but theta is equals to tan inverse of x upon a. Thus y is equals to tan inverse of x upon a. Derivative dy by dx सांगा. 1 upon 1 plus bracket square into x upon a चा derivative 1 upon a. That's 1 upon a. x upon a चा derivative, बरोबर ना. नाव मग आता याला स्प्लिट करून घेतलंय, बरोबर. मग स्प्लिट केल्यानंतर काय येईल बरं डेरिव्हेटिव्ह तो, क्रॉस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर डिवाय बाय डीएक्स 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू 1 अपॉन ए. बघा आता ए स्क्वेअर वरती येऊन जाईल, म्हणजेच काय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू म्हणजेच काय ए अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. हा तुमचा फायनल डेरिव्हेटिव्ह असेल डिवाय बाय डी ए अपॉन एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. कळत आहे. ओके, 236 मध्ये काय दिलंय, सेक इनवर्स ऑफ. बर काय करायचं बरं याच्यामध्ये, ई रेस टू रूट एक्सची व्हॅल्यू. ओके, पण लिहिताना त्याला थोडंसं अगोदर व्यवस्थित लिहून घ्या. 236 y is equals to sec inverse of. Okay, now काय 1 plus e raised to 2 root x divided by 2 e raised to root x. Okay, याला अगोदर cos मध्ये कन्वर्ट करून घेऊ आपण, म्हणजेच काय y is equals to cos inverse of 2 e raised to root x divided by. हा आता एक लिहिताना हा e raised to 2 root x आहे, तर 2 ला वरती त्याच्या पॉवरला म्हणजे e raised to root x स्क्वेअर, म्हणजेच काय 1 प्लस e raised to root x ब्रॅकेट स्क्वेअर. आता पुट करा. पुट आता एक लक्षात असू द्या, एक्सप्रेशन मधली जी टर्म आहे त्याची व्हॅल्यू आज आपण काहीतरी पुट करतोय, बरोबर ना. एक्सप्रेशन मधली टर्म काय पुट करणार, tan थीटा सांगा काय पुट करणार, e raised to root x ची व्हॅल्यू tan थीटा. e raised to root x ची व्हॅल्यू स्टँडर्ड सबस्टिट्यूशन, ज्याच्यात x च्या व्हॅल्यूच्या ऐवजी इथे काय दिसतं आपल्याला e raised to root x दिसतंय. मग अशी व्हॅल्यू चूज करा की जे आपल्याला सबस्टिट्यूट करते. ऑब्झर्व करून घ्या त्याला, एक्झाम्पलला ऑब्झर्व करून घ्या की आपल्याला
सगळ्यांमध्ये कॉमन कोण दिसतोय ती व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करा. ओके, मग जर मी पुट e⁻√x जर मी काय पुट केला tan थिटा पुट केला तर x ची व्हॅल्यू थिटाची व्हॅल्यू काय तेच ना, tan ला इकडे पाठवून दिलं म्हणजे काय थिटा इज इक्वल्स टू tan इनव्हर्स ऑफ रूट ऑफ x. नाही पण मग x ची व्हॅल्यू घेऊन आपल्याला मिळत नाही ना आन्सर. आपल्याला एक्झाम्पल मध्ये कॉमन टर्म काय दिली ती बघायची अगोदर. आता e⁻√x दोघांमध्ये कॉमन दिसते त्याला पुट करून दिलं आपल्याला tan इनव्हर्स ऑफ e⁻√x चा डेरिव्हेटिव्ह काढता येतो डायरेक्ट tan इनव्हर्स ऑफ f ऑफ x नुसार, पण याचा डायरेक्टली काढता येणार ना. मग सबस्टिट्यूशन असं चूज करा की जे पूर्ण एक्झाम्पल मध्ये मला कॉमन दिसतंय काहीतरी. ओके, आणि ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर मला रिड्यूस होतं. बरोबर, मग आता e⁻√x काय पुट केला tan पुट करून बघा. देअरफॉर y इज इक्वल्स टू cos इनव्हर्स ऑफ 2 e⁻√x ची व्हॅल्यू tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. झालं नाही, हा काय साइन 2 थिटा डबल अँगल मध्ये, बट साइन 2 थिटा कन्वर्ट करावं लागेल मला. ओके, cos इनवर्स ऑफ cos पाय बाय 2 2 थिटा. ओके, नाउ cos इनवर्स ऑफ cos गेट कॅन्सल, पाय बाय 2 मायनस 2 थिटा. थिटाची व्हॅल्यू बाय फर्स्ट पुट करून द्या. काय काढली व्हॅल्यू पाय बाय 2 मायनस 2 इंटू tan इनवर्स ऑफ e⁻√x. ओके, y डेरिव्हेटिव्ह घ्या, हा तर 0 होऊन जाईल. dy बाय dx इक्वल्स टू मायनस 2 इंटू tan इनवर्स ऑफ e⁻√x tan ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस e⁻√x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dy dx ऑफ e⁻√x डेरिव्हेटिव्ह घ्या. ओके, मग बघा आता मायनस 2 अपॉन 1 प्लस e⁻√x इंटू e⁻√x चा डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज पण इंटू dy dx ऑफ √x. ओके, मग डेरिव्हेटिव्ह बघा आता काय काय तर त्याचे एका मागे एक डेरिव्हेटिव्ह निघतात. इक्वल्स टू मायनस 2 इंटू e⁻√x मायनस 2 इंटू e⁻√x अपॉन 1 प्लस e⁻√x इंटू 1 अपॉन 2√x. 2 गेट कॅन्सल्ड. बाकीच्यांना पण ब्लर दिसतंय का? ज्यांना ब्लर दिसतंय त्यांनी परत एकदा कनेक्ट करून बघ. हा काय आला माझा dy बाय dx. ओके, इकडे क्लिअर दिसतंय, ज्यांना ब्लर दिसतंय त्यांनी परत एकदा चेक करून बघा, रिकनेक्ट करून बघा. ओके, नेक्स्ट 237. काय प्रॉब्लेम होता बरं 237 मध्ये? त्या 25 ला ना एक्स मध्ये ऍडजस्ट करावा लागतो. हा म्हणजे एक्स मध्ये आणि ती कॉमन टर्म लिहून घ्यावी लागते आणि त्यानंतर त्याला सॉल्व्ह करायचं असतं ना. आता एक्झाम्पल मध्ये बघा काय दिलेलं आहे 237 मध्ये y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस 25 स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस. खूप सोपं एक्झाम्पल आहे, खूप. फक्त एवढंच की ऍडजस्टमेंट व्यवस्थित आली पाहिजे. मी काय करतो साइन इनवर्स ऑफ 1 मायनस 5x ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर ना डिवायडेड बाय 1 प्लस 5x ब्रॅकेट स्क्वेअर. सबस्टिट्यूशन काय सांगा 5x इक्वल टू tan थिटा. झालं ना. मग पुट 5x इज इक्वल्स टू tan थिटा बरोबर. मग थिटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 5x. जी कॉमन टर्म दिसते ती व्यवस्थित पुट करा फक्त. ओके, नाउ देयरफॉर y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. देन दिस व्हॅल्यू cos 2 थिटा बरोबर आहे. कन्वर्ट करा याच्यामध्ये साइन इनवर्स ऑफ साइन बरोबर. ओके, मग पुढे पाय बाय 2 मायनस 2 थिटा y इज इक्वल्स टू 2 थिटाची व्हॅल्यू
y इज इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ 5x. चला मग आता डेरिव्हेटिव्ह घेतला dy बाय dx काय येतोय -2 1 plus 5x bracket square into derivative of 5x is 5. That's enough to show. -2 into 5 minus 10 upon 1 plus 25x square. आलं लक्षात? स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आहे. ओके, नंतर पुढचं पण असंच आहे कॉस्टमध्ये 36x होतं पुढचं पण, बरोबर ना. मग कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 36x स्क्वेअर अपॉन 1 प्लस 36x स्क्वेअर. मग 36 ला लिहिताना आपण कसं लिहिणार 6x ब्रॅकेट स्क्वेअर. मग 6x इज इक्वल्स टू टॅन थिटा परत आहे फॉर्म मध्ये, बरोबर ना. नंतर पॉवरला डायरेक्ट 139 नंबरचं एक्झाम्पल राईट करताना चुकलंय ते व्यवस्थित बघा. 239 त्याच्यामध्ये काय दिलं व्यवस्थित बघा, परत करेक्शन करून घेतोय. 239 मध्ये y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 2 रेस टू x प्लस 1. x प्लस 1 हा 2 च्या पॉवरला आहे. काय सांगतोय x प्लस 1 हा 2 च्या पॉवरला आहे आणि 1 प्लस 4 रेस टू x डिवायडेड बाय 1 प्लस 4 रेस टू x असं काहीतरी दिलंय. कळलं का? ओके, याला स्प्लिट करून घ्या. y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 2 रेस टू x इंटू 2 डिवायडेड बाय 1 प्लस 2 स्क्वेअर रेस टू x. चालेल का? ओके, म्हणजे लिहिताना असं लिहिलं साइन इनवर्स ऑफ 2 इंटू 2 रेस टू x अपॉन 1 प्लस 2 रेस टू x रेस टू 2. इंडायसेस रूल इंटरचेंज करून घेतलं पॉवर. मग आता सबस्टिट्यूशन काय असेल? काय पण 2 रेस टू x इज इक्वल्स टू टॅन 2 रेस टू x इज इक्वल्स टू टॅन थिटा. मग थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ, ओके, देन y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 2 tan theta upon 1 plus tan square theta, which is equals to sin inverse of sin 2 theta. बरोबर ना. मग sin inverse of get cancel 2 theta, y is equals to 2 into tan inverse of 2 raised to x. बरोबर. now derivative घेतला dy by dx 2 upon 1 plus 2 raised to x bracket square into 2 raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय तो d by dx ऑफ 2 raised to x. That's what is equals to 2 upon 1 plus 4 raised to x into 2 raised to x into log 2. झालं ना, एवढंच जरी ठेवलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे हा 2 raised to x into 2 म्हणजेच कोण 2 raised to x plus 1. बेस सेम पॉवरचे ऍडिशन होते. संपलं इथे. कळतंय ते. मग याच्यातलं आणि हे सारखंच असेल. 141 आणि दोघे एक्झाम्पल रिपीट झाले, सारखेच झाले. 40 पर्यंत जा. हा ठीक आहे, पण 41 रिपीटेड आहे, 41 काढून टाकते. ठीक आहे ना, पण तरी पण ते रिपीट झालं सारखंच आहे. ठीक आहे, इथपर्यंत मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लावलं होतं आणि इथून पुढचे एक्झाम्पल जे होते ते काही सबस्टिट्यूशन इन टर्म्स ऑफ अनदर फंक्शन्स मध्ये होतं. बरोबर ना. मग आपण आता परत एकदा इथून पुढचे एक्झाम्पल्स ट्राय करायचे काय ते बघू. बरं, एवढ्या एक्झाम्पल्स मध्ये कोणाला काही डाऊट? इथपर्यंतच्या एक्झाम्पल्स मध्ये कोणाला काही डाऊट? ठीक आहे, पुढचं बघा. 141 आणि 139 सेम झालाय. ओके, 142 सॉरी 242 y is equals to sec inverse of 1 plus 4 raised to x upon 1 minus 4 raised to x. चला काय करणार? हा 4 raised to x आहे. हा अगोदर कॉस्ट मध्ये लिहूया आपण. ओके, y is equals to cos inverse of 1 minus 4 raised to x divided by 1 plus 4 raised to x. आता 4 ला लिहिताना 2 च्या पॉवर मध्ये लिहूया.
ओके, टूच्या पॉवर मध्ये कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 2 रेस टू एक्स रेस टू 2 अपॉन 1 प्लस 2 रेस टू एक्स रेस टू 2. आत्ताच ऍडजस्टमेंट केली आपण. ओके, जे ऍडजस्टमेंट केली तशीच इथे पण. मग आता पुट काय करणार? पुट 2 रेस टू एक्स इक्वल्स टू tan theta. Therefore, theta is equals to tan inverse of 2 raised to x. Therefore, y is equals to cos inverse of 1 minus tan theta, that's tan square theta, upon 1 plus, thus equals to cos of 2 theta. Cos inverse of cos, cancel 2 theta, y is equals to 2 theta. This y is equals to 2 into tan inverse of 2 raised to x. हाच डेरिव्हेटिव्ह हा असेल ना डेरिव्हेटिव्ह 2 into tan inverse of x 2 raised to x. हाच डेरिव्हेटिव्ह म्हणजे 2 into 2 raised to x म्हणजे 2 raised to x plus 1 into log 2 upon 1 plus 4 raised to x. हाच डेरिव्हेटिव्ह त्याचा निघेल. आलं लक्षात? कळतंय सर्वांना? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल त्याच्यातच सेक मध्ये दिलेलं आहे सेक इनवर्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स स्क्वेअर मायनस 1. काय करायचं? वन 43 सॉरी 243 वन काय आहे तो सेक इनवर्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 सॉरी एक्स स्क्वेअर मायनस 1. चला सांगा. कॉस मध्ये केलंय. बरं ठीक आहे, पुढे हा सांगा. अशी व्हॅल्यू पुट करा की ज्या ठिकाणी ऍडजस्टेबल असेल. मला काय पाहिजे ते लक्षात घ्या, त्यानंतर पुट करा. सेम असंच काहीतरी आहे, पण मायनस साईन ऍडजस्ट नाही होतं ना. मायनस कसं काय? आपला कॉस इनवर्स ऑफ मायनस थिटा घेतला ना आपण. कॉस इनवर्स ऑफ मायनस थिटा काय तो कॉस थिटाच येतो ना. मायनस साईनचा काही फरक पडतो का त्याला? मग इथून डिनॉमिनेटर मधून मायनस साईन कॉमन काढून घेतली. मग नाव वाय इज इक्वल्स टू काय? कॉस इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. न्यूमरेटर मधून मायनस साईन बाहेर काढून घेतो. मग कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट मायनस इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस. बरं बघा आता काय पुट करायचं? टॅन थिटा. मग व्हॅल्यू पुट करताना आपल्याला काही मिळेल का याच्यात आन्सर? कॉस इनवर्स ऑफ मायनस थिटा काय येतो? कॉस थिटा येतो, बरोबर ना. मायनस साईन बाहेर काढली त्याच्यात आपल्या कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा. म्हणजेच काय मिळेल? कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन परत एकदा इथे चालू एक्स इज इक्वल्स टू काय पुट करायचा? टॅन थिटा डायरेक्टली. झालं. आलं लक्षात? ओके, म्हणजे एक आपल्या याच्या व्यतिरिक्त काहीच नाही सबस्टिट्यूशन. दिसताना आपल्याला फक्त एक्झाम्पल वेगळे दिसतात, पण सबस्टिट्यूशन जर व्यवस्थित डोक्यात एक्झाम्पल ऑब्झर्व केलं ना तर आपल्याला लगेच कळतं की हे एक्झाम्पल सारखं दिसतंय. ओके, नंतर पुढचं काय होतं? कॉस इनवर्स ऑफ, हे पण रिपीट झालं रे. कॉस इनवर्स ऑफ 2x इन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, नंतर 245 245 y is equals to tan inverse of एकदम सोपं 2 e raised to x अपॉन 1 मायनस e raised to 2x आहे का? बरं, म्हणजे 2 e. चला सबस्टिट्यूशन काय असू शकतं ऑब्झर्वेशन नुसार? e raised to x is equals to tan theta, बरोबर ना. फक्त याला e raised to x raised to 2 लिहायचा, बरोबर. मग e raised to x पुट कर 2 tan theta अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. 2 tan theta अपॉन 1 मायनस साइन 2 थीटा. 1 मायनस येणार इथे, 1 प्लस राहील तर आपण वेगळे असते वेगळी. इथे मायनस आहे tan 2 थीटा, बरोबर.
मग टॅन इनवर्स ऑफ टॅन 2 थिटा, बरोबर ना. परत मग 2 थिटा टॅन टॅन कॅन्सल होऊन जाईल. 2 थिटा, थिटा इज टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स. मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फक्त, बस. आलं का लक्षात? 1 प्लस ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू एक्स, बरोबर ना. ॲज इट इज येणार आहे. नंतर पुढचं ते याच्यासारखंच आहे. 138 आणि 146 दोघंही सेम आहेत. फक्त तिथे एक 36 आपण ते केलं ना 5x स्क्वेअर 5x स्क्वेअर तर त्या फॉर्म मधला आहे. ओके. नंतर 247 मध्ये 40 हा 9x म्हणजे 3x स्क्वेअर लिहिताना 3x स्क्वेअर लिहायचा म्हणजे 3x इज इक्वल्स टू टॅन थिटा पुट करता येईल, बरोबर का. मग काय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा तोच होतो ना मग 146 मध्ये 246 मध्ये. आता बघा 247 मध्ये बघा 247च्या अगोदर कधी मी एक अनदर एक्झाम्पल घेतो की ज्याच्यामध्ये कधी आपल्याला इन जनरल फॉर्म असेल तो, बरोबर. मी वेगळं एक्झाम्पल ऍड करतो जरा त्याच्यामध्येच. कॉस इनवर्स ऑफ ए रेस टू एक्स मायनस ए रेस टू मायनस एक्स म्हणजे 2च्या ऐवजी तिथे आपण 2 घेतलं ना त्या ठिकाणी मायनस असणार आहे. डिवायडेड बाय ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू मायनस एक्स. ओके. मग एच्या जागी तुम्ही काही पुट करा, याच्या जागी तुम्ही रिप्लेस काही केला तरी तुम्हाला ऍडजस्टमेंट करता येईल. बरं काय करता येईल बरं याच्यामध्ये? ए रेस टू मायनस एक्स ला लिहिताना 1 अपॉन ए रेस टू एक्सच्या फॉर्म मध्ये. मग बघा कॉस इनवर्स ऑफ ए रेस टू एक्स मायनस 1 अपॉन ए रेस टू एक्स डिवायडेड बाय ए रेस टू एक्स प्लस 1 अपॉन ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन कॉस इनवर्स ऑफ ए रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 अपॉन ए रेस टू एक्स होल डिवायडेड बाय ए रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 अपॉन ए रेस टू एक्स. कॅन्सल झाला. ओके. म्हणजे रिमेनिंग टर्म बघा कॉस इनवर्स ऑफ ए रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 प्लस ए रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. बर परत एकदा मायनस साईन बाहेर काढावी लागेल. परत एकदा मायनस साईन बाहेर काढल्यानंतर काय मिळेल?